Hello students, good morning. मी नाटे मॅडम. Students, today we are to learn perpendicular bisector theorem. आज आपण perpendicular bisector theorem प्रूव्ह करायला शिकणार आहोत आणि अतिशय महत्त्वाचा आणि सोपा परंतु इंटरेस्टिंग आणि इझी सगळं असं काही या थेरममध्ये आहे. आता बघा, परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम म्हणजे काय? Every point on the perpendicular bisector of a segment is equidistant from the endpoints of the segment. म्हणजे काय, एखादा जर सेगमेंट असेल आणि त्या सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर जर असेल तर त्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवरती जेवढे पॉईंट्स असतात ते सगळे पॉईंट त्या एंड पॉईंटपासून कसे असतात, इक्विडिस्टंट असतात. एव्हरी पॉईंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर, बघा, एव्हरी पॉईंट म्हणजे प्रत्येक पॉईंट कुणावरचा, परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचा. ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचा प्रत्येक पॉईंट हा त्या सेगमेंटच्या एंड पॉईंटपासून म्हणजे या आणि या पॉईंटपासून इक्विडिस्टंट म्हणजे सारख्या अंतरावरती असतो. तर हा समजा आपण यावर पी पॉईंट घेतला तर हा पी पॉईंट ए पासून आणि बी पासून सारख्या अंतरावर असेल. किंवा तुम्ही कुठलाही पॉईंट घ्या, इथे पॉईंट घ्या, समजा ओ घेतला तर हा ओ सुद्धा ए पासून आणि बी पासून सारख्या अंतरावर असेल. इथे घ्या तो पण, कुठेही तुम्ही याच्यावरती पॉईंट घ्या, तो पॉईंट ए आणि बी पासून कसा असतो, सारख्या अंतरावर असतो, इक्विडिस्टंट असतो. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजेच परपेंडिक्युलर बायसेक्टरवरती कोणताही जर पॉईंट घेतला, समजा आपण आता इथे ही सेगमेंट आहे समजा, आणि ह्या सेगमेंटवरती ह्या सेगमेंटचा हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. तर ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवरती इथे पॉईंट घेतला तर हा पॉईंट या पॉईंटपासून आणि ह्या पॉईंटपासून कसं, म्हणजे हे डिस्टन्स कसं असणार आहे, सेम असणार आहे. समजा इथे घेतला, हे डिस्टन्स कसं असणार आहे, सेम असणार. म्हणजे हा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर, ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवरती तुम्ही कुठेही पॉईंट घ्या, कुठेही घ्या, तुम्हाला हवा तिथे पॉईंट घ्या, तो पॉईंट या एंड पॉईंटपासनं आणि ह्या एंड पॉईंटपासनं कसा असणार आहे, इक्विडिस्टंट म्हणजे सारख्या अंतरावर असणार आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. चला तर मग आपण ते प्रूव्ह करूया. गिव्हन, पहिल्यांदा डायग्रॅम. आता डायग्रॅमला आपण एक सेगमेंट ए बी काढली. त्या सेगमेंट ए बीच्या आपण सेगमेंट ए बीचा एक परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय, तर ए बीला परपेंडिक्युलर पण आहे आणि ए बीच्या मिड पॉईंटमधनं पण जातो, असं आपण ही लाईन एल काढली. हां, आता आपल्याला हे दिले गिव्हनमध्ये, लाईन एल इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी ॲट पॉईंट एम. पॉईंट पी इज एनी पॉईंट ऑन एल. पॉईंट पी हा एलवरचा कुठलाही पॉईंट आहे, हे आपल्याला दिलेलं आहे की सेगमेंट ए बीचा लाईन एल ही परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे आणि लाईन एलवरती पी हा कोणताही एक पॉईंट आहे. तर एनी पॉईंट पी इज एनी पॉईंट. एनी शब्द खूप महत्त्वाचा आहे कारण पी पॉईंट हा कोणताही पॉईंट आहे. एनी म्हणजे काय, कुठेही असेल तो. तर मी जरी इथे घेतलेला असेल तर काही मुलांना वाटलं की आम्ही पी पॉईंट इथे घेतो आणि डायग्रॅम काढतो तरी चालणार आहे, किंवा तुम्ही तर तसं करून बघा. काही मुलं इथं घेतील तरी चालणार आहे. तुम्ही हा पी पॉईंट लाईनवर कुठेही घ्या, तुम्हाला ए पी आणि बी पी काय दिसणार आहे, इक्वलच दिसणार आहे. काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला, पी ए इज इक्वल टू पी बी. म्हणजे आपल्याला हा पी पॉईंट ए आणि बी पासून इक्विडिस्टंट दाखवायचा आहे. इक्विडिस्टंट म्हणजे इक्वल अंतरावर, म्हणजेच काय दाखवायचं आहे, पी ए इज इक्वल टू पी बी. हे प्रूव्ह करायचं आहे. आता फक्त इथे कन्स्ट्रक्शन करून टाकली आपण हा ए पी आणि बी पी काय केला आहे, जॉईन केलेला आहे. आता प्रूफ तर इतकं सोपं आहे की खूपच अगदी. आता तुम्हाला आपण मागच्या काही पिरियडमध्ये, काही लेक्चर्समध्ये आपण ट्रायंगलची कॉन्ग्रन्सी अभ्यासलेली आहे आणि दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहे हे आपण जेव्हा दाखवतो तेव्हा आपण काय करतो, तर त्या दोन ट्रायंगलचे 3 कॉन्ग्रंट पॉईंट शोधून काढतो, कॉन्ग्रंट पार्ट्स शोधून काढतो. म्हणजे त्याच्यामध्ये साईड्स असतील किंवा अँगल्स असतील. तर आणि जेव्हा दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट असतात तेव्हा त्यांचे काय कॉन्ग्रंट असतात, तर तेव्हा त्यांचे रिमेनिंग पार्ट्स म्हणजे त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स, करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट असतात. तर इथे आपल्याला जर पी ए आणि पी बी कॉन्ग्रंट दाखवायचे असेल, ही साईड जर हिला कॉन्ग्रंट दाखवायची असेल तर ही साईड ज्या ट्रायंगलची आहे तो ट्रायंगल आणि ही साईड ज्या ट्रायंगलची आहे तो ट्रायंगल, हे दोन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रंट दाखवायला पाहिजे. जर का तुम्ही हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवले तर तुम्ही काय म्हणणार की देअरफॉर ए पी कॉन्ग्रंट्स टू बी पी. म्हणजे आता आपल्याला दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवायला पाहिजे. कुठला ट्रायंगल, तर पी ए साईड असलेला हा
PMA हा ट्रायंगल, PMA हा जो ट्रायंगल आहे हा आपल्याला कुणाला इक्वल दाखवायचा आहे, कुणाला कॉन्ग्रंट दाखवायचा आहे, तर PB साईड कुणाची आहे त्या ट्रायंगलला आपल्याला तो काय दाखवायचा आहे, कॉन्ग्रंट दाखवायचा आहे. मग आता ह्या दोन ट्रायंगलमध्ये इक्वल पार्ट शोधूया आपण. कोणते दोन ट्रायंगल? ट्रायंगल PMA, ट्रायंगल PMA अँड ट्रायंगल PMB, हे दोन ट्रायंगल. ह्या दोन ट्रायंगलमध्ये बघा पहिल्यांदा मार्किंग शोधूया. ही इक्वल पार्ट म्हणजे कसे शोधतो आठवत आहे? इक्वल मार्किंग शोधायच्या. AM ही साईड BM ह्या साईडला कशी आहे, कॉन्ग्रंट आहे. सेगमेंट AM कॉन्ग्रंट सेगमेंट BM. याचं रिझन काय आहे? याचं रिझन तुम्हाला गिव्हनमध्ये दिलं आहे, कारण हा काय आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे म्हणून हे दोघं कसे आहेत, इक्वल आहे. मग याचं रिझन आपण काय लिहायचं? याचं रिझन लिहायचं गिव्हन. दुसरा कोणता पार्ट दिलाय? PMA हा अँगल PMB ह्या अँगलशी, हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहे. का? कारण की हे परपेंडिक्युलर आहे. त्याचं रिझन काय आहे? इच इज 90 किंवा गिव्हन म्हटलं तरी चालेल, कारण ते गिव्हनमध्येच दिले आपल्याला. इच 90 असं म्हटलं तरी चालेल, गिव्हन म्हटलं तरी चालेल. त्यानंतर हा बघा सेगमेंट PM, हा PM ह्या आपण ट्रायंगलचा आहे, या आपण ट्रायंगलचा आहे, म्हणून तो कसा आहे, कॉन्ग्रंट आहे. मग हा सेगमेंट कॉन्ग्रंट आहे. याचं रिझन काय आहे? कारण हा कॉमन आहे. मग याचं इथं आपण काय रिझन लिहू शकतो? कॉमन साईड. झाले 3 पार्ट. आता हे 3 पार्ट आपण कोणत्या ह्या 3 पार्टवरनं हे दोन ट्रायंगल कोणत्या टेस्टनुसार कॉन्ग्रंट आहे ते शोधूया. साईड, अँगल, साईड, SAS टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल काय झाले, कॉन्ग्रंट झाले. ट्रायंगल PMA कॉन्ग्रंट ट्रायंगल PMB. टेस्ट कोणती? SAS कॉन्ग्रुएन्सी टेस्ट ऑफ ट्रायंगल. आता तुम्हाला माहिती आहे की जेव्हा दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट असतात तेव्हा त्यांचे करस्पॉन्डिंग रिमेनिंग एलिमेंट्स पण कसे असतात, कॉन्ग्रंट. म्हणजे हा ट्रायंगल जर याला कॉन्ग्रंट असेल तर ह्या ट्रायंगलची ही जी साईड आहे, ही साईड या ट्रायंगलच्या कोणत्या साईडला, ह्या साईडला कॉन्ग्रंट असेल. ही साईड कोणती आहे? PA कुणाला कॉन्ग्रंट असेल? PBला. आणि देअरफॉर सेगमेंट PA कॉन्ग्रंट्स टू सेगमेंट PB. सेगमेंट PA कॉन्ग्रंट्स टू सेगमेंट PB. आणि याला काय रिझन आठवतंय? रिझन काय लिहितो आपण? जेव्हा दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट्स असतात तेव्हा त्यांचे रिमेनिंग पार्ट्स इक्वल दाखवण्यासाठी आपण करस्पॉन्डिंग साईड ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल हे रिझन देतो, CSCT. आणि मग आपण काय प्रूव्ह केलं? आपण इथे प्रूव्ह केलेलं आहे की एव्हरी पॉइंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर इज इक्विडिस्टंट फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ द सेगमेंट. सेगमेंटच्या एंड पॉइंट्सपासनं परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचा प्रत्येक पॉईंट समान अंतरावर असतो, हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. डिड यू अंडरस्टँड? तुम्हाला हा थेरम समजला? आता आपण याचा कन्व्हर्स थेरम बघूया. कन्व्हर्स थेरममध्ये नेमकं उलट आपल्याला बघायचं आहे की जर समजा कन्व्हर्स ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरममध्ये बघायचं आहे, जर समजा एका लाईनवरती जर एखाद्या लाईनवरचा एखादा पॉईंट जर सेगमेंटच्या एंड पॉईंट्सपासून इक्विडिस्टंट असेल तर ती लाईन काय असते, परपेंडिक्युलर बायसेक्टर असते. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. एनी पॉईंट इक्विडिस्टंट फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ सेगमेंट लाईज ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द सेगमेंट. म्हणजे एखाद्या सेगमेंटच्या एंड पॉइंट्सपासनं जर एखादा पॉईंट इक्विडिस्टंट असेल तर तो परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असतो, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. समजा आता ही सेगमेंट आहे, हा AB सेगमेंट आहे आणि समजा इथे हा पॉईंट आहे, हा पॉईंट आहे, हा पॉईंट आहे, हा पॉईंट आहे. तर हा जो पॉईंट आहे समजा, हा पॉईंट समजा A पासून आणि B पासून सेम अंतरावर आहे. ह्याला आपण P म्हणूया. समजा P पॉईंट A पासून आणि B पासून सेम अंतरावर आहे आणि हा आहे का? नाही. हा ह्याच्यापासून नाही. हा आहे का? नाही. हा नाही आहे. हाच पॉईंट A आणि B पासून सेम अंतरावर आहे, इक्विडिस्टंट आहे,
म्हणजे याचा अर्थ काय, तर हा पॉईंट कुठे असणार आहे, तर हा पॉईंट असणार आहे त्या ए बीच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवरती असणार आहे. म्हणजे ही काय असणार आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर. म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टरवरती पॉईंट कोणता असतो, तर सेगमेंट ए बी पासून इक्विडिस्टंट, सेगमेंट ए बीच्या एंड पॉईंट्स ए आणि बी पासून इक्विडिस्टंट असलेला पॉईंट. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की ए आणि बी पासून समान अंतरावर असलेला कोणताही पॉईंट हा परपेंडिक्युलर बायसेक्टरवरती असतो, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, प्रूफ पण एकदम याच्यासारखं सोपं आहे. आधी आपण गिव्हन काय दिलंय, तर गिव्हन आपल्याला दिलेलं आहे की पी हा कोणताही पॉईंट आहे आणि तो ए आणि बी पासून इक्विडिस्टंट आहे, म्हणजे पी ए इज इक्वल टू पी बी. ए बी ही सेगमेंट आहे आणि पी हा पॉईंट ए आणि बी पासून इक्विडिस्टंट आहे, पी ए इज इक्वल टू पी बी. हे प्रूव्ह केलं आहे, आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, तर पी हा पॉईंट कशावर आहे, पी हा जो पॉईंट आहे ज्या लाईनवर आहे ती लाईन म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर लाईन आहे, हे प्रूव्ह करायचं आहे. आता आपण काय करूया, टेक मिड पॉईंट एम ऑफ सेगमेंट ए बी अँड ड्रॉ द लाईन पी एम. आपण सेगमेंट ए बीचा मिड पॉईंट घेऊ एम आणि एमवर काय करूया, आपण एमवर एक लाईन काढूया, मिड पॉईंटमधून जाणारी एक लाईन काढूया आणि पी आणि एम ही लाईन आपण जॉईन करूया. पी एम ही लाईन जॉईन करूया, पण एम काय आहे, हा मिड पॉईंट आहे. म्हणजे आपण म्हणजे याच्यावर दाखवते, आपल्याला गिव्हन दिलेलं आहे ए बी सेगमेंट दिलाय आणि पी एक आपल्याला काय दिलाय, पॉईंट दिलाय आणि आपल्याला सांगितलंय, गिव्हन दिलेलं आहे आपल्याला पी ए इज इक्वल टू पी बी, हे एवढं आपल्याला दिलेलं आहे. मग आता आपण टू प्रूव्हमध्ये काय प्रूव्ह करायचं आहे की हा पी कशावर आहे, पी ज्या लाईनवर आहे ती लाईन ही परपेंडिक्युलर बायसेक्टर हे प्रूव्ह करायचं आहे. कन्स्ट्रक्शन काय करायला सांगितलं आपल्याला, कन्स्ट्रक्शन सांगितलेलं आहे की ए बीचा मिड पॉईंट घ्या, ए बीचा मिड पॉईंट घ्या, हे पहिलं कन्स्ट्रक्शन. आणि दुसरं कन्स्ट्रक्शन पी एम लाईन काढा, ही पी एम लाईन काढायची, हे आपलं कन्स्ट्रक्शन आहे. ओके, आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की ही जी पी एम लाईन आहे हीच परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता बायसेक्टर तर आहेच कारण आपण मिड पॉईंटला जॉईन केलेली आहे ती. मग आता फक्त राहिलं काय, तर ही परपेंडिक्युलर आहे हे प्रूव्ह करायचं आहे. आपल्याला ही पी एम लाईन ए बीला परपेंडिक्युलर म्हणजे हे 90 आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. कळालं तुम्हाला, डिड यू अंडरस्टँड की आपलं कन्स्ट्रक्शन काय आहे, तर आपण पी एम जॉईन केलेला आहे, एम हा मिड पॉईंट आहे, पी हा दिलेला पॉईंट आहे आणि पी एम जॉईन केलेला आहे आणि हा पी एम म्हणजे ही लाईन आपल्याला परपेंडिक्युलर दाखवायची आहे ए बीला. ओके, नाऊ वी हॅव टू सी प्रूफ. आता आपण प्रूफ बघूया. आता इथे बघा, आपल्याला हा आणि हा इक्वल, हे दोन अँगल इक्वल दाखवायचे. बघा लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला दोन अँगल हे कॉन्ग्रेंट दाखवायचे असतात किंवा दोन साईड्स कॉन्ग्रेंट दाखवायचे असतात, तेव्हा ते दोन अँगल कोणत्या ट्रायंगलचे आहेत ते ट्रायंगल आधी शोधून काढायचे आणि ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रेंट दाखवण्याचा प्रयत्न करायचा. तर इथे सुद्धा आपण काय करूया की हा अँगल जो आहे, हा अँगल आपल्याला काय दाखवायचा आहे, सेम, याला सेम दाखवायचा. तर हा अँगल कोणत्या ट्रायंगलचा आहे, तर ह्या ट्रायंगलचा आहे आणि हा अँगल कोणत्या ट्रायंगलचा आहे, ह्या ट्रायंगलचा आहे. तर हे ट्रायंगल आपण काय करूया, कॉन्ग्रेंट दाखवण्याचा प्रयत्न करूया. तर पी एम ए हा अँगल कोणत्या ट्रायंगलचा आहे, तर पी एम ए या ट्रायंगलचा आहे. त्यानंतर हा कुठल्या ट्रायंगलचा आहे, पी एम बी. पी एम ए आणि पी एम बी हे दोन ट्रायंगल आपण आता कॉन्ग्रेंट दाखवूया. काय करतो आपण कॉन्ग्रेंट दाखवण्यासाठी, तर इक्वल पार्ट शोधतो त्यांचे. तर तुम्हाला डायग्राममध्ये मार्किंग दिसतंय का इक्वल पार्टचं, इक्वल पार्टचं मार्किंग दिसतंय, ते आपण आता इथं हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रेंट दाखवूया. इन ट्रायंगल पी एम ए अँड पी एम बी, पी एम बी फर्स्ट पार्ट आपल्याला दिसतोय पी ए कॉन्ग्रेंस टू पी बी, पी ए कॉन्ग्रेंस टू पी बी. याचं रिझन काय आहे, तर आपल्याला हे गिव्हनमध्ये, मग याचं रिझन लिहूया आपण गिव्हन.
दुसरा पार्ट काय दिसतोय आपल्याला, तर AM आणि BM. बघा AM हा दिसतोय तुम्हाला PMशी कॉन्ग्रंट. त्याचं रिझन काय आहे, तर याचं रिझन आहे कन्स्ट्रक्शन. कारण एम हा मिड पॉईंट आपल्याला गिव्हनमध्ये दिलेला नाही, आपण तो कन्स्ट्रक्शनमध्ये घेतलेला आहे आणि म्हणून याचं सॉरी हे इथं येईल गिव्हन आणि याचं रिझन असणार आहे कन्स्ट्रक्शन. आता पहा, ही साईड ह्या साईडला कॉन्ग्रंट आहे, ही साईड ह्या साईडला कॉन्ग्रंट आहे आणि ही जी साईड आहे PM ही स्वतःशीच कॉन्ग्रंट आहे. मग याला काय स्वतःशीच कॉन्ग्रंट म्हणजे कॉमन साईड. आता तुम्ही जर बघितलं ह्या दोन्ही ट्रायंगलमध्ये काय आपल्याला कोणते इलेमेंट्स मिळाले, तर तिन्ही पण साईड 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 म्हणजेच कोणती टेस्ट, कोणत्या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट झाले, साईड 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 म्हणजे SSS SSS कॉन्ग्रेन्सी टेस्ट. देअरफॉर ट्रायंगल PMA कॉन्ग्रंट ट्रायंगल PMB बाय SSS कॉन्ग्रुएन्सी टेस्ट ऑफ ट्रायंगल. आता जर हा ट्रायंगल ह्या ट्रायंगलला कॉन्ग्रंट असेल तर ह्या ट्रायंगलचे रिमेनिंग इलेमेंट्स ह्या ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग इलेमेंट्सशी कॉन्ग्रंट असतील. उरलेला आपल्याला कोणता हवा आहे, हाच हवा आहे. मग हा अँगल कुणाशी कॉन्ग्रंट असेल, या अँगलशी. अँड देअरफॉर अँगल PMA कॉन्ग्रंट अँगल PMB, हे दोन अँगल कॉन्ग्रंट. PMA कॉन्ग्रंट PMB. याचं रिझन काय, तर आपल्याला माहिती आहे जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल जर कॉन्ग्रंट असतील तर त्याचा आपण रिझन लिहितो करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ओके, अशा पद्धतीने आपण हे दोन अँगल कॉन्ग्रंट दाखवलेत. पण आपल्याला तर परपेंडिक्युलर दाखवायचं आहे. मग आता जर लिनियर अँगल जर सारखेच असतील, ही लिनियर आहे, ही लिनियर अँगल्स आहेत आणि हे लिनियर अँगल त्यांची बेरीज किती असते, 180. त्यामुळे PMA आणि PMB ह्या दोघांची बेरीज 180 असेल. PMA प्लस PMB इज इक्वल टू 180. मग इथे आपण लिहूया लिनियर अँगल, कारण लिनियर अँगल आहेत ते, त्यांची बेरीज 180 का आहेत, कारण ते लिनियर अँगल्स आहेत. आता तुम्हाला माहिती आहे PMA प्लस PMB इज इक्वल टू 180, पण PMB म्हणजेच कोण, PMB म्हणजे PMA. मग आपण PMBची व्हॅल्यू PMA टाकूया. मग आता इथे PMA प्लस PMA इज इक्वल टू 180. मग किती PMA झाले, 2PMA इज इक्वल टू 180. आता याला 2ने डिव्हाइड केलं, जर 2PMA 180 असेल तर एक PMA किती असेल, 90 असेल. अशा पद्धतीने आता इथे तुम्ही हा PMA का टाकला, तर याला समजा आपण 1 म्हटलं तर फ्रॉम 1 हे रिझन आता इथे देऊ शकतो आपण, फ्रॉम 1. आता इथे 2ने डिव्हाइड केलं तर PMA किती आला, 90 आला. आता हा PMA जर 90 असेल, हा अँगल जर 90 असेल तर याचा अर्थ काय की ही लाईन कोण आहे, मग परपेंडिक्युलर लाईन आहे. देअरफॉर लाईन PM सेगमेंट PM परपेंडिक्युलर टू सेगमेंट AB. सेगमेंट PM आपण काय प्रूव्ह केलेलं आहे, AB ला परपेंडिक्युलर प्रूव्ह केलं आहे. पण M तर मिड पॉईंट आहे. मग जर मिड पॉईंटमधून परपेंडिक्युलर काढला तर तो कोण असतो, तर तो असतो परपेंडिक्युलर बायसेक्टर. अँड देअरफॉर लाईन PM इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द AB. म्हणजेच काय आपण प्रूव्ह केलं, लाईन PM इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ AB. म्हणजे याचा अर्थ काय की हा P पॉईंट कुणावर आहे, तर परपेंडिक्युलर बायसेक्टरवरती आहे. Therefore, point P is on the perpendicular bisector of segment AB. हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. ओके, डिड यू अंडरस्टँड? तुम्हाला दोन्ही थेरम समजले. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय, थेरम म्हणजे काय, तर एखाद्या सेगमेंटच्या परपेंडिक्युलर बायसेक्टर जर आपण काढला, एखाद्या सेगमेंटच्या किंवा कोणत्याही सेगमेंटच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवरती जे पॉईंट्स असतात ते कसे असतात, इक्विडिस्टंट असतात. परपेंडिक्युलर बायसेक्टरवरती म्हणजे बघा आता PQचा समजा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला हा, तर तुम्ही काय म्हणू शकता की हा पॉईंट परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे, तर याचा अर्थ हे काय झाले, हे इक्वल झाले. समजा हा पॉईंट घेतला तुम्ही, याला आपण O म्हणूया, तो OP इज इक्वल टू OQ. समजा A घेतला तर तुम्ही म्हणणार OA इज इक्वल टू OA नाही PA इज इक्वल टू QA. समजा तुम्ही इथे S पॉईंट घेतला तर S पण काय असणार आहे, SP आणि SQ सारखे असणार आहे. SP इज इक्वल टू SQ.
म्हणजेच या लाईनवर तुम्ही कोणताही पॉईंट घ्या, हा पॉईंट या पी पासून आणि क्यू पासून कसे असणारे, समान अंतरावर म्हणजे इक्विडिस्टंट असणारे, हा आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम. आणि याचा कन्व्हर्स काय आहे, जर समजा आपण हे दोन पॉईंट घेतले XY आणि समजा इथे जर पॉईंट आपण घेतला O आणि तुम्हाला दिलेलं आहे की OX आणि OY सारखे आहेत. जर आपल्याला दिलं आहे इफ OX कॉन्ग्रेंट OY, तर याचा अर्थ तुम्ही काय म्हणणार, देअरफॉर पॉईंट O लाईज ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ XY. मग हे जर सेम असतील तर लक्षात ठेवा हा पॉईंट कोणावर असणार आहे, तर हा पॉईंट ज्या लाईनवर असणार आहे, ज्या लाईनवर असेल ती लाईन या XYला परपेंडिक्युलर बायसेक्टर असणार आहे. म्हणजे XYच्या मिडपॉईंटमधून जाणाऱ्या लाईनवर जर हा असेल तर ती काय असणार आहे, ती लाईन असणार आहे परपेंडिक्युलर कोणाला, XYला. तर हे दोन थेरम आपण पाहिलेले आहेत. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अँगल बायसेक्टर थेरम आणि त्याचा कन्व्हर्स बघूया. तुम्हाला आजचे दोन्ही थेरम समजले, आवडले? जर तुम्हाला दोन्ही थेरम आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.